हॅलो. आज आहे मकर संक्रांत. सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला हे माहिती आहे का की संक्रांत का सेलिब्रेट केली जाते किंवा संक्रांतीच्या दिवशी काय झालं होतं आणि कधीपासून संक्रांत साजरी केली जाते? तर मी तुम्हाला सांगते. दरवर्षी जानेवारी महिन्यात मकर संक्रांत साजरी केली जाते. वर्षातील हा सगळ्यात पहिला सण असतो आणि हा सण हिंदू धार्मिक सूर्यदेव सूर्याला समर्पित केला जातो. दृष्ट्या असे मानले जाते की विष्णुदेवाने या दिवशी शंकरासूर नावाचा राक्षसाचा पराभव केला होता. तेव्हापासून संक्रांत साजरी केली जाते. आणि मेन म्हणजे संक्रांतीला पतंग का उडवला जातो, तर यामागे एक सायंटिफिक रिझन आहे. तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचं कारण असं आहे की पतंग उडविताना आपण आकाशात बघत असतो आणि आकाशात बघत असताना आपल्याला वरती सूर्य तर दिसतोच. तर मग आपल्या नकळतपणे आपलं सूर्यदेवाशी प्रतिकात्मक संबंध जुळले जातात. पतंग उडवताना आकाशात पाहणे, पतंगाची दोरी पकडणे आणि पतंगाच्या हालचालीनुसार आपणही अनुसरण करत असतो. सो कृतीमुळे लोकांना दीर्घकाळ सूर्यप्रकाशात राहण्यास प्रोत्साहित केले जाते. म्हणजे आपण दीर्घकाळ सूर्यप्रकाशातच असतोच त्यावेळेस. त्यामुळे नकळतपणे आपल्यात व्हिटॅमिन डी शोषला जाते. हे मेन रिझन आहे व्हिटॅमिन डीचं. हे समजते की पतंग हे केवळ मोजमजेचं साधन नाही आहे. पतंग उडवताना आपल्याला आनंद तर मिळतोच, पण आपल्याला हा एक फायदा होतो व्हिटॅमिन डीचा. तर हे कारण तुम्हाला माहिती होतं की नाही, मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कमेंट करून. ही आहे माझी संक्रांतीची रांगोळी. माझ्या रांगोळीसाठी कौशलने बघा कसा रिप्लाय दिला आहे. आज दुपारी 12 वाजता आमच्याकडे खूप ढग दाटून आले होते. पिकात सूर्याचं मकर राशीत आगमन होत आहे. दुपारचे 3 वाजून गेले आहे आणि संक्रांतीचा मुहूर्त झालेला आहे. तर मग चला आता संक्रांतीला ओवसायची तयारी करूया. आमच्या इथे जवळ विठ्ठल रुक्माईचं मंदिर नाही आहे, त्यामुळे मी घरातच विठ्ठल रुक्माईला ओवासणार आहे. इथे मी सर्व ववसा एका ताटात घेतलेला आहे आणि ओवासण्यासाठी जे काय काय लागतं ते सगळं काही घेतलेलं आहे. सुगडे घेतलेले आहेत. सुगडे आणल्यानंतर आधी धुवून घेतले आहे आणि मग इथे पूजा करण्यासाठी ठेवलेले आहेत. अँड गेट आय एम रेडी टू सुगडे पूजन. देवाला आणि तुळशीला ओवसून झाल्यावर घरातच मी थोडे फोटो काढले आणि असं होतं माझं संक्रांतीचं ओवसा सेलिब्रेशन. सो असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.